सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रभाग क्रमांक 18 तील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक शरद मोरे सर, ज्योती अरुण माळवे, सुशीला बोराडे आणि माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा झंझावाती प्रचार सुरू असून आज त्यांनी शिवाजीनगरसह परिसरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन मतांचे दान मागितले। महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। रोड शो, बाईक रॅलीने प्रचारात रंगत आणली आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपच्या या उमेदवारांनी झंझावाती प्रचार सुरू ठेवलाय। नागरिकांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। आज दिनांक 9 जानेवारी रोजी 10 वाजता सकाळी वसंत विहार, शिक्षक कॉलनी, वज्रेश्वरी नगर, श्री स्वामी समर्थ केंद्र, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर व इतर भागात प्रचार रॅली काढली आहे। या दरम्यान नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। प्रचारादरम्यान नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन सोडविण्याची ग्वाहीही यावेळी संगमनेरे, शरद मोरे सर, ज्योती माळवे आणि सुशीला बोराडे यांनी दिली आहे। उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक 18 मधील मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी नाशिक महानगरपालिका 2025-26 या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप असा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी प्रचार चालू आहे। त्या प्रचार माध्यमातून खरोखर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, चारही उमेदवारांना खूप असा चांगला प्रतिसाद या ठिकाणून मिळतो आहे। प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये, प्रत्येक नगरामध्ये त्यांचं उत्कृष्ट असं स्वागत केलं जात आहे आणि खरोखर त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये जे कार्य केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विशालजी संगमनेरे असतील, शरदजी मोरे सर असतील, हे जुने नगरसेवक आहे आणि त्यांनाच जोडून आज या ठिकाणी 2 नवीन महिला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहे। त्यांचे देखील बाकीचे जे मंडळी आहे ती चांगल्या प्रकारे पूर्वीचे देखील कामकाज करत होती। त्यामध्ये आमच्या भाऊजाई सुशीलाताई बाजीराव बोराडे यांचा जो मुलगा आहे राजा भाऊ, याचं देखील 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सुंदर असं प्रकारचं कामकाज या ठिकाणी असल्यामुळे पक्षाने त्याच्यावर जी निष्ठा दाखवली, खरोखर येत्या 15 तारखेला जो आपला निवडणुकीचा जी रणधुमाळी 15 तारखेला संपणार आहे, 15 तारखेला खरोखर आपल्या भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार असतील, यांच्या ह्या कमळ निशाणीवर खरोखर सर्व जनता मोठ्या प्रकारे मतदान करतील आणि आपले मतदानरूपी आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवतील। कारण भारतीय जनता पार्टीचं जर काम सांगायचं जर झालं तर ह्या प्रभागामध्ये आमच्या जलरोड प्रभाग 18 क्रमांकामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नाशिक लोकप्रियचे आमदार राहुल भाऊ टिकले असतील, तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप असतील, यांनी जे काम उभं केलेलं आहे ह्या प्रभागामध्ये खरोखर सुंदर अशा प्रकारचं काम या ठिकाणी उभं केलं आहे आणि खरोखरच ही जनता जी आहे आपल्या प्रभागातील त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील अशी मी आम्हाला हा अशा प्रकारचा विश्वास आहे आणि खरोखरच 15 तारखेला सर्व जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे राहील आणि कमळ या निशाणीवर बटन दाबेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रभागात सर्व नागरिकांना पाण्याची हा महत्त्वाची समस्या होती। आम्ही पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे। थेट गंगापूर डॅमवरनं जी लाईन आलेली होती गांधीनगरपर्यंत, गांधीनगर पासून नाशिक रोडच्या फिल्ट्रेशन पर्यंत ती लाईन एक्सटेंड केलेली, तिचं काम पूर्ण झालेलं आहे। आता पाणी पुरवठा सर्व नागरिकांना सुरळीत चालू होणार आहे आणि गेल्या 30 वर्षापासून जी समस्या, जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नव्हता तो आम्ही केला नाही। इथून भविष्यात 35 वर्षही नागरिकांना पाण्याची कुठलीही समस्या आमच्या प्रभागात राहणार नाही, हे या ठिकाणी आम्ही ठाम सांगतो। सुशीला बाजीराव बोराडे, मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 18 मध्ये उमेदवारी लढवित आहे आणि आमचा प्रचार वसंत विहार कॉलनीमध्ये चालू आहे आणि आम्हाला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे आम्हाला ते प्रचंड मतांनी निवडून देतील आणि आम्ही त्या बेसवर विकासाची कामं करू शकू। प्रचार आहे भारतीय जनता पार्टीचा वसंत विहार मध्ये चालू आहे, शिक्षक कॉलनीमध्ये पण चालू आहे। त्याचबरोबर आम्ही नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर आता मकर संक्रांत जवळ येत आहे, तर आम्ही सर्वांना तिळगुळ देऊन आणि सगळ्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। जय हिंद, जय भारत।
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.